चला चला फुगड्या खेळायला चला. महाराष्ट्र राज्यातील कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड तालुक्यातील शेवटचं गाव म्हणजे आमचं हे सुंडी गाव. आज ज्येष्ठ गौरी आवाहन म्हणून गौरी घरी आणली जाते. चला तर पाहूया गावाकडे कशा प्रकारे गौरी आणली जाते. मी अनुष्का गौरी पूजेनिमित्त तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते. इकडे सर्व बायकांची गौरी पूजेची तयारी चालू आहे. अशा पद्धतीने कलश घेतले जातात आणि कलशामध्ये पाणी ओतलं जातं आणि ही जी हळदीची पाने आहेत ही या कलशामध्ये घातली जातात. हळदी कुंकूने कलश सजविले जातात. त्याच्यावरती जी फुलांची गौरी असते तीच खरी गौरी आणि तीच घरी आणली जाते आणि त्या गौरीचाच खरा मान असतो. ज्या दिवशी ज्येष्ठ गौरी आवाहन असते त्या दिवशी बायका एकत्र येतात आणि अशा पद्धतीने कलशामध्ये गौरी पूजून त्याला हळदीच्या पानामध्ये असा 5 फळांचा आणि चिरमुऱ्याचा नैवेद्य दिला जातो. अशा पद्धतीने गावाकडे गौरीचे पूजन करतात. आता आरती चालू आहे. शेतातली रोजची कामे आपल्या गावाकडच्या बायकांची चालूच असतात आणि या सणाच्या निमित्ताने त्या सर्वजणी एकत्र येतात आणि अशा पद्धतीने एकत्र येऊन त्या आपले पारंपरिक असे हे सण साजरे करतात. असं सतत शेतामध्ये कष्ट करणाऱ्या या बायकांना असा सणाच्या निमित्ताने थोडासा विरंगुळा मिळतो आणि त्यांना आपल्या कामातून सुटका होते. रोजच्या शेतातल्या या रहाटगाड्यातून आमच्या या भगिनी आपल्याला जमेल तसं त्या पद्धतीने हे मंगळागौरीचे खेळ सादर करीत आहेत.
घुमाना, नाच ग घुमाना, तुम्ही कशी नाच ग घुमाना, नाच ग घुमाना, तुम्ही कशी नाच ग घुमाना, नाच ग घुमाना, तुम्ही कशी नाच ग घुमाना. या गावचा त्या गावचा, या गावचा त्या गावचा, माळी नाही आला वेणी नाही मला, नाचू मी कशी. पोरी पिंगा ग पोरी पिंगा, मला पिंग्यानी मला बोलवली रात घालवली पोरी पिंगा. पिंगा ग पोरी पिंगा, पोरी पिंगा ग पोरी पिंगा, मला पिंग्यानी मला बोलवली रात घालवली पोरी पिंगा. लटपट लटपट कमर दामिनी, अधर रागिनी हो, हे लटपट लटपट कमर दामिनी, अधर आमचा हा कार्यक्रम चालू असतानाच हे आमच्याकडे गोंधळी काका आले आहेत आणि ते सुद्धा आपल्या गणपतीची आरती करत आहेत. गणपती बाप्पा मोरया. आता उखाण्यांचा कार्यक्रम चालू होणार आहे. आवड तुमच्या नावाची, ज्योतिबाच्या देवाची, ज्योतिबाच्या देवाची घेतली भेट, सागरतळ्यात रस्ता गेला थेट, सागरतळ्यात पाहिले मासे रक्कम तळ दिसे, रक्कम तळ्यात घेतले हातपाय, कोल्हापूरची आंबा बघायची आहे, कोल्हापूरची आंबाबाईची कशी कहावा, नरसोबाची वाडी जावा, नरसोबाच्या वाडीचे घेतले बेलफूल दत्ताकरीच राहिले, सांगलीचे गणपती बघायचे राहिले, मिरजेचं मीठ शामी आमच्या झटक्यान उठले, तिकीट काढलं डोंगर चढला, येता आता जत्रा कुठली वाघ्यामुळे झाली भेट, गेलं सुशियाच्या बागेत पैशांची थैली, राणीची बाग बघायची राहिली, राणीच्या बागेत मोठी मोठी जनावर म्हणाल तसली चित्र गेलो, गोपाळपूरला केला काला, आंधळ्या पंधळ्याचा कल्पेला, ज्यांना त्यांना न्हाव्या वाटल्या त्याचा पैसा दिला, आईबापाच्या पोटी जन्म घेतला, नावांचा पडला तिडा, दाजीला बोलवा, त्या बाईला बोलवा, अमावस्येचा काळ पौर्णिमेचा राजाराम पाटलांचं नाव घेतं भेटबाजी वाजवा. आदमीनी पद्मिनी आम्ही दोघी बेबीनी जावा आल्या जेवणाखाली, शिकते होते दाखले दीर, दाखल्या दिराने 4 चबूक, 4 देतो पानाला 5 देतो फुलाला,
एवढे सैन कुणाला राम पटल्याच्या गुणाला. आत्राळीवर पत्राळीवर भात, भातावर तूप, तुपासखं रूप, तुपासखा जोडा, चंद्र बघत पडला येडा आणि प्रतापटल्यांचं नाव घेते पदर माझा सोडा. मुंबईला पडला पाऊस, नदीला आला लोंढा, बापानं दिला हुंडा, मामानं दिली भांडी, भावानं केला आहेर, रावांच्या जीवासाठी सोडले मी माहेर. महादेवाला आवडतो बेल, कृष्णाला आवडते तुळशी, उमेश रावांचं नाव घेते मंगळागौरीच्या दिवशी. मंगळागौरीचे व्रत करतात सौभाग्यासाठी, राजीवांचे नाव घेते तुम्हा सर्वांसाठी. रोजच्या या शेतीच्या कामातून आमच्याकडच्या गावाकडच्या बायकांना थोडीशी उसंत मिळते. ज्येष्ठ गौरी पूजन दिवशी सौभाग्यवती बायका हे ओशे पुजतात. तुमचा हा मौल्यवान वेळ आमचा हा व्हिडिओ पाहण्यासाठी दिलात त्याबद्दल तुमचे खूप खूप मनापासून आम्ही आभारी आहोत.